26 नोव्हेंबरला आपण भारतीय संविधान दिन साजरा करतो. भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही राष्ट्रासोबतच अनेक मौलिक अधिकार आणि हक्क दिले आहेत. भारतीय संविधानामध्ये अनेक संविधानिक मूल्ये देखील आहेत. संविधान दिनानिमित्त होत असलेल्या भाषण आणि निबंध स्पर्धेसाठी आज आपण भारतीय संविधानिक मूल्ये या विषयावरचा अत्यंत दर्जेदार निबंध लिहिणार आहोत. तुम्ही हा निबंध माझ्यासोबत लिहून घेऊ शकता. निबंध आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. आपले चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की लिहा. चला तर मग अभ्यासूया भारतीय संविधानिक मूल्ये, अप्रतिम भाषण आणि निबंध. आपल्या भारताचे संविधान हे आपल्या भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. भारतीय संविधान हेच भारतीय नागरिकांच्या हक्क व जबाबदाऱ्या, अधिकार आणि कर्तव्य यांच्या जाणीवा प्रभावित करणारा मौलिक ग्रंथ आहे. भारतीय राज्यघटनेत, भारतीय संविधानात अनेक संविधानिक मूल्ये आहेत जी आपल्याला भारतीय म्हणून अभिमानाने, स्वतंत्रपणे आणि जबाबदारीने वागण्याची शिकवण देतात. आपण रोज सकाळी परिपाठाच्या वेळी भारतीय संविधानाची उद्देशिका मोठ्या अभिमानाने म्हणतो, मोठ्या अभिमानाने वाचतो. या उद्देशिकेतच भारतीय संविधानिक मूल्यांचा विचार करण्यात आलेला आहे. आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. ही भारताच्या संविधानाची उद्देशिका, ज्यामध्ये भारतीय संविधानाची मूल्ये आपल्याला सहजपणे समजून येतात. यात अनेक शब्द आहेत. हे शब्द म्हणजे मूल्ये किंवा संकल्पना आहेत. हा प्रत्येक शब्द महत्त्वाचा अर्थ असलेला जणू काही एक मोतीच आहे. या प्रत्येक मोत्याचा अन मोत्यांशी संबंध आहे. प्रत्येकाचा एक अर्थ आहेच, तसाच तो इतर शब्दांशी जोडला की त्याचा अर्थ आणखीनच सखोल होतो. उद्देशिका अशा प्रकारे अनेक मौल्यवान मोती एका सूत्रात ओवलेला
मोत्यांचा हार किंवा माळ आहे. या निबंधाचा किंवा या भाषणाचा पुढचा परिच्छेद सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य या 5 शब्दांतून व्यक्त होतो. तर तिसरा भाग उद्दिष्टांचा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये प्रत्येक भारतीय नागरिकास प्रदान करण्याचे उद्दिष्ट भारतीय राज्य घटनेने जाहीर केले आहे. या उद्दिष्टांचे घटकही त्या त्या उद्दिष्टापूर्वी नोंदवलेले आहेत. उदाहरणार्थ समानता कशाची, तर दर्जा व संधीची. आपल्या देशाचे स्वरूप सांगणारा पहिला शब्द आहे सार्वभौम. त्याचा अर्थ आहे बाह्य व अंतर्गत, जसे की राजा, हुकुमशाह, गट अशा दोन्ही नियंत्रणातून आपला देश मुक्त असेल. जनतेने निवडलेल्या सरकारच्या हाती देशाच्या कारभाराचे नियंत्रण राहील. देशाचे स्वरूप वर्णन करणारा दुसरा शब्द आहे समाजवादी. समाजवाद या संकल्पनेचा मूळ ढोबळ अर्थ आहे उत्पादन जर सामूहिक, तर उत्पादना साधनांची मालकीही सामूहिक हवी, ती खाजगी असू नये. उत्पादन नफ्यासाठी नव्हे तर गरजेसाठी हवे. तिसरा शब्द आहे धर्मनिरपेक्षता. याची थोडी चर्चा आपण देवाचे नाव उद्देशिकेत घ्यायला विरोध झाला त्याविषयी बोलताना केली आहे. धर्मनिरपेक्षता या संकल्पनेबद्दल सूत्ररूपाने असे म्हणता येईल की सरकारचा धर्म असणार नाही. सरकारी कामकाजात धर्माचा हस्तक्षेप असणार नाही. सर्व धर्मियांप्रती समान वागणूक राहील. धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा एका त्रयींची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयींचा एक संघ निर्माण करतात. ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. निबंधाचा शेवटचा आणि अंतिम परिच्छेद. आपल्याला जमेल तिथे जमेल त्या प्रमाणात भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार व प्रसार करावा ही अपेक्षा आहे. भारतीय नागरिकत्वाचा मूलाधार असलेली ही संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्ये सतत प्रचारली तरच लोकांच्या मनात राहणार आहेत. म्हणून आपण प्रत्येकाने त्याचे प्रचारक होणे नितांत गरजेचे आहे. चला आपल्या संविधानाला बळकट करूया, आपल्या लोकशाहीला मजबूत करूया आणि आपला भारत समृद्ध, संपन्न आणि जगातला बळकट देश बनवूया. धन्यवाद. सर्वांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा. या निबंधामध्ये, या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचा स्वतः अभ्यास करून काही मूल्ये नक्की अंतर्भूत करा. सगळ्यांना संविधान दिनाच्या विविध स्पर्धांसाठी, अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, संविधान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विविध विषयांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला हव्या त्या विषयाला क्लिक करून स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.